नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मटकीची उसळ घेतली। हिला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतलं। आता हिला आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे थोडंसं यात मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला याची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। आता मटकीची उसळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एक मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो घेतलं आणि याला कट करून घेतलं। 2 मीडियम साइजचे कांदे अशा पद्धतीने उभे मी कट करून घेतले। पाव कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। इथे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। 1 चमचा फुटण्याची डाळ घेतली। फुटण्याच्या डाळमुळे जी ग्रेव्ही आहे तर तिला छान दाटसरपणा येतो। 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये मी कांदा घातला। यामध्ये 1 छोटा चमचा तेल घातलं। आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे। असा कांदा भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि त्यासोबत भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो। आता आपल्याला त्याच पद्धतीने ओलं खोबरं, आलं आणि लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। आता आपल्याला याला देखील हलक्या गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। असं याला भाजून घ्यायचं आणि प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळवरती हलकेसे सोनेरी डाग येईपर्यंत आपल्याला हिला चांगलं भाजून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने। आता सगळ्यात शेवटी आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आपल्याला हलकसं सॉफ्ट होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो असं भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। भाजीचा रंग जो असतो तो सुद्धा खूप छान येतो आणि मस्त अशी लालबुंद भाजी तयार होते। इथे मी हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे। आता याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। असं हे सगळं थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मसाला भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढा तुमचा मसाला चांगला भाजला जाईल तेवढी तुमची भाजी चविष्ट तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे। असं जायफळ घातल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि भाजी अगदी छान अशी हॉटेलसारखी तयार होते। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। शक्य होईल तेवढं याला बारीक करून घ्यायचं। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आपण कुकरमध्ये मटकीची उसळ शिजण्यासाठी ठेवलेली होती। आता उसळ सुद्धा चांगली शिजलेली आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे आपण मिसळ पाव तयार करणार आहोत तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतून झालेला आहे। यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। मिसळला अगदी हॉटेलसारखा रंग येण्यासाठी, कट येण्यासाठी इथे आपल्याला काही टिप्स वापरायचे आहे। मसाला असा तेलामध्येच घालायचा आहे। त्यासाठी 1 चमचा लाल तिखट घातलं। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। हे तिखट फक्त रंगासाठी वापरलं जातं। अजिबात हे तिखट चवीला तिखट नसतं। यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातला। या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे। रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता मसाले चांगले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आहे आणि हा मसाला 2 ते 3 मिनिटं आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। असं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत आणि अगदी छान असा हा मसाला तेलावरती भाजला जातो। मसाला चांगला भाजून झाला। आता यामध्ये आपल्याला कांदा, खोबरं, टोमॅटोचं तयार करून घेतलेलं हे वाटण घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। वाटण जसं जसं भाजलं जाईल तसं तसं त्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि ह्या वाटणाचा रंग सुद्धा डार्क लाल बुंद दिसायला लागतो आणि वाटणाचं टेक्स्चर सुद्धा रव्यासारखं रेवाड दिसायला सुरुवात होते। आता इथे मी हे वाटण चांगलं गॅसच्या मंद आचेवरती परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतायत या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। सांगितल्याप्रमाणे वाटणाचा रंग सुद्धा अगदी डार्क आलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात या वाटणाचं जे टेक्स्चर आहे ते रव्यासारखं रेवाड दिसायला सुरुवात झालेली आहे।
असं जर परफेक्ट वाटण भाजलं गेलं तर भाजीची चव सुद्धा खूप छान लागते। भाजीवरती कट खूप सुरेख येतो आणि रंग देखील खूप छान येतो या भाजीवरती। आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे, याला मिक्स करून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटं आपल्याला हा मसाला वाफेमध्ये शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे। मसाला छान शिजल्यामुळे तुम्ही बघू शकतात या मसाल्यावरती छान तेलाचा कट येतो। यावरूनच समजायचं मसाला चांगला आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकीची उसळ घालून घ्यायची आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊयात। मला ही भाजी खूप घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही या भाजीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे पाणी घालून घेऊ शकता आणि भाजीची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ थोडं बेतानेच घालायचं, कारण मटकीची उसळ शिजवताना देखील आपण यात मीठ घातलं होतं। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीला आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। भाजीवरती झाकण न ठेवताच आपल्याला याची उकळ काढून घ्यायची आहे, कारण जर आपण यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरती खूप फेस येतो आणि जो कट असतो भाजीवरती तो सुद्धा चांगला येत नाही। तुम्ही बघू शकता भाजीवरती छान कट आलेला आहे। यावरती मी कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं याला मिक्स करून घेतलं। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी मिसळ। तुम्ही बघू शकता भाजीवरती रंग खूप छान आलेला आहे, कड देखील खूप मस्त आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये मिसळ मिळते सेम तशाच पद्धतीची ही भाजी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसत आहे ही भाजी, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते। आता आपण पाव भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती 1 चमचा तूप घालून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही ते बटर सुद्धा वापरू शकता। आता पाव आपल्याला दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे मी पाव भाजून घेतलेले आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊयात। संध्याकाळी भाजी पोळी बनवायचा कंटाळा येतो, काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं, त्यावेळेस आपण ही मिसळ पाव तयार करून घेऊ शकतो। बघू शकतायत अगदी छान अशी हॉटेल सारखी मिसळ तयार झालेली आहे। यावरती आपल्याला पिवळी शेव घालून घ्यायची आहे। शेव ऐवजी तुम्ही ते चिवडा सुद्धा वापरू शकता। यावरती बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी मिसळ पाव। चवीला एवढी छान ही मिसळ तयार होते। कोणी सांगेल का आपण ही मिसळ पाव घरी तयार केली? दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे। यामध्ये 3 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरवी मिरची घालूया। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा यामध्ये मी जिरं घातलेलं आहे। इथे मी 3 चमचे जी प्लेन पिवळी शेव मिळते तर ती यामध्ये घालत आहे। अशी शेव घातल्यामुळे मार्केटमध्ये जशी पुदिन्याची चटणी मिळते सेम तशाच चवीची तयार होते। यामध्ये कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा मी लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी काळी पडत नाही। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे। आता पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। पुढची प्रोसेस बघूयात। एका बाउलमध्ये आपल्याला पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे। पाव कप बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि इथे मी थोडेसे मक्कीचे दाणे यामध्ये घातलेले आहे। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। ब्रेडच्या तिघी स्लाइसला आपल्याला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता। बटर लावून झाल्यानंतर आपल्याला ब्रेडच्या तिघी साइडला अशा पद्धतीने पुदिन्याची चटणी ही लावून घ्यायची आहे। आता तयार करून घेतलेलं स्टफिंग ब्रेडवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि नंतर यावरती आपल्याला चीज किसून घालायचं आहे। चीज घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता दुसरी ब्रेडची स्लाइस आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हलकी हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। याला देखील वरच्या साइडला पुन्हा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी पुदिन्याची चटणी अशा पद्धतीने ब्रेडवरती लावून घ्यायची आहे। पुन्हा यावरती आपल्याला तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि स्टफिंगच्या ब्रेडवरती आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। पुन्हा यावरती आपल्याला अशा प्रकारे चीज घालून घ्यायचं आहे
आणि ब्रेडची दुसरी स्लाइस यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे। इथे आपला घुगरा सँडविच तयार झालेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घातलं आणि बटर छान आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। आता आपण हे सँडविच छान भाजून घेऊयात। सँडविचच्या वरच्या साईडला देखील आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। हे सँडविच आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे सँडविच दोन्ही साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलं। तयार झालं इथे आपलं घुगरा सँडविच। आता आपण याला काढून घेऊयात आणि आपल्याला हे सँडविच कट करून घ्यायचं आहे। हे सँडविच लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढंच चविष्ट तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। याला नागलीचं पीठ सुद्धा म्हणतात। आता यामध्ये 1 वाटी आपल्याला रवा घालून घ्यायचा। इथे मी जाड रवा वापरलेला आहे, बारीक रवा वापरला तरी देखील चालेल। 1 वाटी यामध्ये दही घालून घेतलं। आता दही आपल्याला चांगले या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय। यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। याला मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचंय। बॅटरची थिकनेस बघून या अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। इथे आज आपण नाचणीच्या पिठाचा पौष्टिक असा ढोकळा बनवत आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। रिंग ऐवजी तुम्ही इथे डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। पाणी गरम झाल्यावरतीच आपल्याला हे जे ताट आहे तेल लावून घेतलेलं ते अशा पद्धतीने या कढईमध्ये ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकता इथे आपलं हे बॅटर चांगलं भिजलेलं आहे। बॅटर भिजल्यामुळे मला थोडंसं हे घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आपल्याला असंच हे बॅटर हवं आहे। यामध्ये 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता ढोकळा स्पंजी, सॉफ्ट आणि जाळीदार तयार होण्यासाठी 2 छोटे चमचे यामध्ये तेल घालून घेतलं आणि आपल्याला चांगलं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी 1 टेबलस्पून यावरती पाणी घालायचं। पटकन याला मिक्स करून घ्यायचं। इनो घातल्यामुळे बघू शकताय बॅटर छान हलकं फुलकं झालंय। आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा 7 ते 8 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर बघू शकतायत ढोकळा इथे मी शिजवून घेतलाय आणि ढोकळा मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। टूथपिक क्लीन आली आहे, याचा अर्थ ढोकळा छान शिजलेला आहे। आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठी फोडणी तयार करून घेऊया। पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची। 3 ते 4 हिरवी मिरची घालायची। आता ही हिरवी मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती परतून घ्यायची। आता मिरची चांगली परतून झाली की आपली फोडणी तयार। आता ही फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती ऍड करून घ्यायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली यावरती कोथिंबीर घालायची आहे। आता आपण ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। ढोकळ्याचे हवे तसे तुम्ही ते पीसेस तयार करून घेऊ शकता। रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तेव्हा आपण हा ढोकळा तयार करून घेऊ शकतो। अगदी छान जाळीदार तयार होतो आणि मस्त स्पंजी आणि सॉफ्ट बनतो। बघू शकताय तुम्ही, चवीला अगदी छान लागतो हा ढोकळा। अशा पद्धतीने एकदा तयार करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले, त्यांची साल काढून घेतली आणि बटाटे कट करून घेतली आणि याला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतलं। याला कुकरमध्ये घालायचे। यामध्ये 1 वाटी वाटाणे घालायचे आहे, 1 वाटी फ्लॉवर घालायची आहे। फ्लॉवर सुद्धा 2-3 वेळेस पाण्याने चांगली वॉश करून घेतलेली आहे। 1 वाटी यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बीट घालून घ्यायचं आहे। बीट घातल्यामुळे या भाजीला रंग खूप छान येतो। आता यात भाज्या बुडतील इतपत यात पाणी घालून घ्यायचंय, झाकण लावायचं आणि आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि या भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या। आता या भाज्या आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायच्या आहे। यामध्ये बीट घातलं त्यामुळे तुम्ही याला बघू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे।
आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी कढईमध्ये बटर घालून घ्यायचं आहे। बटर जळू नये त्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं। आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं, यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली, 1 मोठ्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती अशा पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आणि पुन्हा याला चांगलं 1 ते 2 मिनिटं तेलावरती परतून घ्यायचं। असं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायची आहे। आता टोमॅटोची प्युरी परतून झाली, यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट आणि 3 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे। कस्तुरी मेथी घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि अगदी हॉटेलसारखी भाजी तयार होते। आता हे सर्व मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटं अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। असं याला भाजून घेतल्यानंतर मॅश करून घेतलेल्या या भाज्यांचं मिश्रण यामध्ये घालून घेतलं, याला मिक्स करून घेतलं। मिश्रण खूप घट्ट आहे त्यामुळे यामध्ये 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। तुम्ही भाजीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे। आता या भाजीला खडखडून 1 उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता सगळ्या शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं। तयार झाली इथे आपली मस्त चमचमीत अशी ही पावभाजी। आता हिला आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकताय भाजीला रंग खूप छान आलेला आहे, दिसायला एवढी सुंदर दिसत आहे ही भाजी, त्यापेक्षा चवीला अगदी छान तयार झाली। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मसूरची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि अर्धा तास मी हिला भिजवून घेतलं। डाळमधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि हिला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे या पदार्थाला बाइंडिंग छान येते आणि 2 चमचे दही घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। इथे मी 1 इंच आलं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव वाटी यात पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीच्या थिकनेसचं आपल्याला हे बॅटर हवं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे। इथे आपण मसूर डाळीचे डोसे तयार करणार आहोत। त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा, याला तेल लावून घ्यायचं आणि तवा अशा पद्धतीने टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा। आता 2 पडी आपल्याला हे डोस्याचं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला डोसा अशा पद्धतीने चांगला पसरवून घ्यायचा आहे। डोस्याचं बॅटर तयार करताना यामध्ये आपण बेसन पीठ घातलं होतं, त्यामुळे डोसा छान पसरवला जातो आणि डोसे अजिबात फाटत नाही आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होता। आता हा डोसा एका साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डोसा भाजत आला की वरची बाजू कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचं आणि डोसा पलटी करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता एका साइडने डोसा छान भाजला गेलेला आहे, त्याच पद्धतीने दुसरी साइड सुद्धा मी याची भाजून घेतली। तयार झाले इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मसूर डाळीचे डोसे, चवीला अगदी छान लागतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 1 वाटी जाड रवा आपल्याला घालायचा आहे। हा रवा सतत मिक्स करत गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। हा रवा भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, रव्याचा रंग अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही। जर रवा आपण गुलाबी रंगावरती भाजून घेतला तर या पदार्थामध्ये थोडाफार कळवटपणा येण्याची शक्यता असते। त्यामुळे फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला हा रवा अगदी गॅसच्या मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता भाजून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता इथे मी हा रवा छान भाजून घेतलाय, याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। आता एका कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचे। तेल छान गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 2 हिरवी मिरचीचे काप आणि थोडेसे शेंगदाणे यात घालायचे। आता शेंगदाणे आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटं याला छान परतून घ्यायचंय। तर हे बघा इथे मी शेंगदाणे आणि मिरची छान तेलावरती परतून घेतलीये। आता 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा यात घालायचा आहे। कांदा आपल्याला
छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे कांदा छान परतून घेतलाय। यामध्ये भाजून घेतलेला हा रवा घालायचा आहे। आता हा रवा या फोडणीसोबत 1 ते 2 मिनिटं अगदी गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे। असा हा रवा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी 3 वाटी पाणी आधीच गरम करून ठेवलेलं होतं। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता रवा छान या पाण्यामध्ये मिक्स करून घेतला। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा रवा छान शिजवून घ्यायचा आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे रवा छान शिजवून घ्यायचा आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला हा रवा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रवा तळाला चिटकणार नाही आणि रवा छान मस्त लुसलुशीत शिजेल। इथे मी रवा छान शिजवून घेतलेला आहे। तर हे बघा नाश्त्यासाठी इथे आपलं हे उपीट मस्त तयार झालेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। नाश्ता सेंटरमध्ये ज्या चवीचं उपीट मिळतं त्याच चवीचं उपीट आज आपण घरी तयार केलं। चवीला तर अगदी भन्नाट लागतं आणि लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतं। नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही हे उपीट तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। प्रकार क्रमांक 7। आता इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। यामध्ये 2 हिरवी मिरची, 3 लसणच्या पाकळ्या घातल्या। पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीने बारीक याची पेस्ट तयार करून घेतली। आता एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घालून सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। आता 1 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून याला छान मिक्स करून घेतलं। आता पुन्हा यामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाणी घालायचं आहे। आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण तांदळाच्या पिठाचे डोसे तयार करणार आहोत। जर तुम्हाला मऊ डोसे हवे असतील तर तुम्ही या बॅटरची थिकनेस अशा पद्धतीने ठेवू शकता। मला हे डोसे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायचे आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। टोटल आपण इथे 3 वाटी पाणी वापरलेलं आहे 1 कप तांदळाच्या पिठासाठी। आणि बॅटरची थिकनेस तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे। यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि लगेच यापासून डोसे तयार करायला घेऊया। इथे मी तवा छान गरम करून घेतला। याला तेल लावून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने छान याला पुसून घ्यायचं आहे। आता आपण जे डोस्यांचा बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं जे पीठ असतं ते तळाला जाऊन बसतं, त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच डोसे तयार करायला घ्यायचे। आता डोसे बनवताना तवा छान कळकळीत गरम करून घ्यायचा। डोस्याचं बॅटर आपल्याला कडेने अशा पद्धतीने सगळ्यात आधी घालून घ्यायचं आहे, नंतर आतमध्ये घालायचं, कारण आतमध्ये तवा जास्त गरम असतो, त्यामुळे कडेने हे बॅटर आपल्याला घालायला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला हा डोसा एका साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला या डोस्याच्या कडा अशा पद्धतीने सोडवून घ्यायच्या आहे आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा टोमॅटो डोसा। चवीला अप्रतिम लागतो। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।